नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं. तर आज आम्ही निघालो आहोत पुण्याला. तर हे आमच्या गावचं बस स्टँड आहे. तर इथून असा आमचं गाव थोडं बस स्टँडपासून थोडंसं आतमध्ये आहे. तर हे बघा आमच्या गावचं बस स्टँड आणि हा रोड पूर्ण सोलापूर बार्शी हायवे झालेला आहे. तर खूप छान रोड झालेला आहे. तर आम्ही आता सोलापूरला म्हणजे सोलापूर रोडला चाललेलो आहोत. सोलापूरवरनं मोहोळ मार्गे असं जाणार आहोत. तर सोलापूर पुणे हायवे तर त्या रोडने जाणार आहोत आम्ही. तर हे बघा ही सगळं आमच्या म्हणजे गावाच्या जवळचंच आहे हे सगळं. ते पुढं फॉरेस्ट वगैरे ही सर्व गावची शाळा पण आहे. ती पण गावाच्या थोडीशी लांब आहे, 1-1.5 किलोमीटर गावापासून. तर इथे आहे शाळा आणि आता वाजलेत सकाळचे 7. तर 7 वाजता आम्ही निघलो. आमच्या गावापासून ते आमच्या पुण्यातल्या घरापर्यंत हे अंतर 280 किलोमीटर आहे. तर एवढं अंतर आज आम्हाला पार करायचं आहे. तर खूप प्रवासाचा कंटाळा येतो. माझ्या तर उलट्याच होतात. तर हा आहे सोलापूर पुणे हायवे. तर आम्ही आता टेंभुर्णीमध्ये थोडंसं थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. शिवशंकर स्पेशल मिसळ म्हणून. तर इथं नाश्ता करून परत पुढचा प्रवास. हाय, निघालो बघा एकदाशी पुण्याला. आता पुण्याच्या जवळच आलोय. 50-60 किलोमीटर राहिले पुणे. खूप दिवस राहिलो गावाला. झाला आता पुण्याचा प्रवास चालू.
पुण्यात प्रवेश केला आणि जोरदार मुसळधार पाऊस आला. पुण्याच्या जवळपासच आलेलो आहोत. तर खूप पाऊस आला. मला वाटलं होतं पुण्याला पाऊस नसेल, पण इकडं पण खूप पाऊस आहे, गावाकडच्यापेक्षा सुद्धा जास्त. तर गावाकडे पण खूप पाऊस झालेला आहे. 2-3 दिवस तरी म्हणजे गौरी गणपतीपासून जे पाऊस चालू झाला गावाकडे, तो खूप पाऊस पडला. सोयाबीन तर अक्षरशः पिवळी पडायची वेळ आलेली आहे पाण्यात, एवढा पाऊस झालेला आहे गावाकडं. आणि हे बघा, आम्ही पुण्याच्या जवळपासच आलेलो आहोत. तर पावसाची सुरुवात चालू झालेली आहे. मस्त अशी पावसानं जोरात हजेरी लावलेली आहे. मुसळधार पाऊस येतोय. आलो घरी. घरात बघा राडा. ह्याचं झाडच हे झालं. बघा, आम्ही 15 दिवस नव्हतो, तर कबुतराने बाल्कनीत काय हालत केली. कबुतराची अंडी ती, आणि घर करून ठेवलंय त्यांनी. वरती कपाटावर केलं, कपाटावरून आता खाली घेतलंय. 15 दिवस नव्हतं तर कबुतराने आमच्या घराला त्यांचंच घर केलंय. काय कपाटावर होतं, इथं राडा केलाय सगळा. घरी पोचलो बघा. आता चला, आता चहा करते. मग तुला कोरा चहा प्यायचा आहे का? एक सीताफळ पिकलंय बघा. तर हे बघा, गावाकडून आणल्यात ओरिजिनल आपली गावरान सीताफळं. आता ह्या दिवसात खूप लागतात. तर त्यातले 1-2 पिकले, पण कालच तोडले होते झाडाचे, तर आज पिकले पण. आणि आता केलेला आहे कोरा चहा. कोरा चहा प्यायचा आणि कामाला लागायचं. खूप घरात पसारा झालाय, बाल्कनीत तर बघायला नको, इतका राडा झालाय. कबुतरांनी खूप पसारा घालून ठेवलाय. आणि घरात पण खूप पसारा पडलाय. गावावरून आलेल्या बॅगा बिगा हे सगळं आटपून आता फरशा पुसून घेऊन, झाडून काढून फरशा पुसून घ्यायच्या आहेत मला. आणि बाल्कनीतलं कपाट वगैरे काढून मी बाहेर ठेवलं आणि बाल्कनी धुवून वगैरे घेतली.
2 ते 2:30 वाजल्यापासून हे काम करायला घेतलेलं आहे. तर संध्याकाळी 6 वाजले तरी काम झालेलं नव्हतं. खूप कंटाळा आला होता प्रवास करून, पण घरातलं हे राडा बघून काही बरं वाटलं नाही. तर हे बघा बाल्कनीमध्ये कपाट होतं, तर हे कपाट काढलेलं आहे आणि बाल्कनी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. आणि बाल्कनीमध्ये आपली पिठाची चिक्की देखील आहे, ते सगळं काढून स्वच्छ धुवून घेतली बाल्कनी. तर हे बघा फरशा वगैरे पुसून सगळे जिथले तिथं लावून झालेलं आहे. आत्ता वाजलेत 5:45. सर्व कामं झालेले आहेत. गावाला गेले की दुप्पट काम पडतं आल्यावर. भाजी आणि दूध आले आता. तर बघा आत्ता वाजले 6:10 कमी. एवढा वेळ झाला, मी दुपारी 2 वाजता घरी आले.